नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्या चॅनलवरती उन्हाळी वाळवण रेसिपी येत असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आणि तो म्हणजे उन्हाळी वाळवणातले चिप्स. एकदम हलके-फुलके चिप्स तयार झालेले आहेत. तेल चांगलं गरम झालं, चिप्स अगदी पांढरेशुभ्र झालेले आहेत. चिप्स कसे बनवायचे, बटाटा कोणता घ्यायचा आणि चिप्स कसे शिजवायचे हे सगळी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचा आणि हाईप सुद्धा नक्की करायचं आहे. सगळे चिप्स इथं पांढरे शुभ्र झालेले आहेत. इथं मी बटाटा घेतलेला आहे. इथं हा कुठलाही प्रकारचा बटाटा एकदम साधा बटाटा आहे, जो म्हणजे मार्केटमध्ये पांढरा बटाटा मिळतो तो. किंवा हा बटाटा आपण भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. पण याच बटाट्याचे आपण एकदम पांढरे शुभ्र चिप्स असे कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. इथं 5 किलोचे चिप्स आपण बनवत आहोत. त्यासाठी इथं बटाट्याची साल काढून घेतली आणि साल काढलेला बटाटा एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकून दिला. तर अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याची आपण इथं साल काढून घेणार आहे. साल काढत असताना बटाटे चेक करायचे वरून की खराब आहेत का नाही, चाकूने कट करून घ्यायचे. तर इकडे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पलीकडे दुसऱ्या पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाटीमध्ये साल काढून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत. बटाट्याची साल काढल्या काढल्या लगेच आपण हे आपले बटाटे जे आहेत ते पाण्यामध्ये घालायचे आहेत. अगोदर सुद्धा स्वच्छ धुवून घेतले तरी सुद्धा चालतील किंवा साल काढल्यानंतर धुतले तरी सुद्धा चालतील. तर इकडे बघू शकता एक चिप्सची खिसणी घेतलेली आहे. मीडियम साईजची आपण इथं चिप्स खिसून घेणार आहे. तर बटाटा पाण्यामधून काढल्या काढल्या लगेच आपण या खिसणीनं खिसून घेणार आहे. तर याच्या स्लाइस ज्या आहेत त्या जास्त पातळही करायचे नाहीत, जास्त जाडही करायच्या नाहीत. जर चिप्स आपण जाड केले तर ते तळताना नीट तळले जात नाहीत. तर हे बघा, मीडियम साईजचे मी इथं चिप्स बनवलेले आहेत आणि बटाटा उभा धरून याचे चिप्स तयार केलेले आहेत. जास्त मोठे सुद्धा चिप्स करायचे नाहीत. बटाटा आडवा जरी धरला, मोठे चिप्स तयार होतात. तर ते मोठे चिप्सपेक्षाही अशा पद्धतीने मीडियम साईजचे मी इथं चिप्स बनवलेले आहेत. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सगळ्या बटाट्याचे चिप्स तयार करून घेणार आहे आपण. तर बघा, ही पारंपरिक पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर चिप्स बनवले तर चिप्स आपले अजिबात लालसरही होणार नाहीत आणि अगदी पांढरे शुभ्र वर्षभर राहतील. तर 5 किलो बटाट्याचे चिप्स आपण इथं पाडून घेतलेले आहेत. बघू शकता, एकही चिप्स वाकडा तिकडा आलेला नाहीये किंवा चपटा सुद्धा आपण मोठा सुद्धा जास्त केलेला नाहीये. मीडियम साईजचे इथे चिप्स बनवलेले आहेत आणि आता हे चिप्स बनवलेले 3 ते 4 पाण्याने मी व्यवस्थित धुवून आणलेले आहेत. यामधलं सगळं स्टार्च काढून आणलेलं आहे आणि आता या पातेल्यामध्ये आणखीन चांगलं स्वच्छ पाणी ओतते आणि हे बघा, सगळे चिप्स या पातेल्यामध्ये ठेवते. चिप्स बनवायचे असतील तर ही प्रोसेस मी रात्रीच करून ठेवलेली होती. रात्री चिप्स बनवायचे, ते 3 ते 4 पाण्याने धुवायचे, नंतर एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये सगळे चिप्स ठेवायचे, म्हणजे रात्रभर छान असे मुरतात. मुरल्यानंतर आता यामध्ये थोडीशी तुरटीचा खडा टाकायचा. तुरटीचा खडा वरून थोडासा फिरवायचा आणि त्यामध्ये टाकून द्यायचा. रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये आपण हे चिप्स जर भिजवले किंवा जास्त असे मुरले ना, खूप छान असे चिप्स तयार होतात आणि वर्षभर सुद्धा छान असे टिकतात आणि पांढरे शुभ्र सुद्धा होतात, अजिबात लालसर होत नाहीयेत. हे बटाटे मी भाजीचेच वापरलेले आहेत. नॉर्मल बटाटे आहेत हे, त्यामुळे या बटाट्याचे अजिबात चिप्स लालसर झाले नाहीयेत. आता हे रात्रभरासाठी झाकून ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता, हे बघा, छान असे चिप्स जाडसर होतात बघा. थोडंसं पाणी मुरलं ना, या तुरटीच्या पाण्यामध्ये हे घातलेले चिप्स असतात ना, थोडंसं पाणी मुरतं आणि हलकासा जाडसरपणा येतो या चिप्सला. बघू शकता, मस्त असे कडक झालेले आहेत. आता तुरटीच्या पाण्यातून काढल्यानंतर सुद्धा आपण 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे सगळे चिप्स. बघू शकता, रात्रभरासाठी पाण्यामध्ये ठेवून दिले होते चिप्स. आता शिजवायची प्रोसेस लगेच सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने चिप्स जर बनवलेत ना, अजिबात लालसर पडत नाहीये. आणि हो, चिप्स बऱ्याच जणांचे बनवल्यानंतर तेलकट होतात. शिजवायचे कितपर्यंत हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सध्या वाळवण रेसिपी सुरू आहेत, त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते आवर्जून कमेंट करून सांगा. इथं मी बनवलेले चिप्स जे आहेत ते 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा याला 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाणी मात्र चिप्स बनवताना भरपूर लागतं. आता इकडं चुलीवरती पातेलं ठेवलं. पातेल्याला माती लावून घ्यायची, म्हणजे पातेल्याचं बूड काळं होणार नाहीये. चुलीवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पाणी चांगलं उकळी येऊ द्यायचं. उकळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि चांगले चिप्स आपण हे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथं मी बऱ्यापैकी उन्हाळ सामान चुलीवरती बनवलेलं आहे. आपल्या चॅनेलवरती आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या उन्हाळ वाळवणातल्या चुलीवरती बनवलेल्याच मी दाखवलेल्या आहेत, कारण भरपूर प्रमाणात बनवायचं असतं, त्यामुळे मी माझ्याकडे चुलीची सोय आहे, चुलीवरती बनवू शकते. तुम्ही ही प्रोसेस गॅसवरती सुद्धा करू शकता. तर आता हे स्वच्छ धुतलेले आपले चिप्स जे आहेत बटाट्याचे, तर ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाणी हळूहळू उकळलेलं आहे, चांगली बुडबुडी आलीत पाण्याला.
चवीपुरतं मीठ घालायचं. आणि हो, एक लक्षात ठेवायचं, कुठलाही वाळवणातला पदार्थ बनवत असताना मीठ थोडंसं कमी वापरायचं. म्हणजे पदार्थ जर वाळला ना, तर त्याला मीठ आपोआप लागतं. जास्त जर मीठ तुम्ही टाकलं ना, तर तो पदार्थ खरट होऊ शकतो. ही खूप महत्त्वाची टिप आहे. सगळ्या पदार्थांमध्ये थोडंसं मीठ कमी वापरायचं चवीपेक्षा. त्यामुळे वाळल्यानंतर त्याला आपोआप. तर हे सगळे चिप्स जे आहेत ते आपण पाण्यामध्ये घातलेले आहेत. आता याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. वरून अगदी थोडंसं मी तुरटी घातलेली आहे बरं का. इथं थोडीशी तुरटी घातलेली आहे. शिजवताना सुद्धा थोडीशी, अगदी थोडीशी तुरटी घालायची. तुरटी घातल्यानंतर याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. अगोदर या उकळलेल्या पाण्यामध्ये याला थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या चिप्सला. आणि याला आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण व्यवस्थित असं हे बटाटे वाफवून घेणार आहेत. पाणी उकळल्यानंतर याला शिजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही. याला ना जास्तही शिजवायचं नाही आणि जास्त कच्चंही ठेवायचं नाही. चिप्स बनवताना एक लक्षात ठेवायचं, आपले चिप्स जर तेलकट होत असतील तर ते चिप्स व्यवस्थित नाही शिजल्यानंतर तेलकट होतात आणि जास्त शिजल्यानंतर ना याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे या चिप्सला ना जास्त शिजवायचं नाही आहे. आपण बोटावरती घ्यायचं आणि बोटावरती घेतल्यानंतर या चिप्सला ना असं दाबून बघायचं. जर सहज असं दाबलं जात असेल ना, तर समजायचं आपले चिप्स हे शिजलेले आहेत. तर इथं बघू शकता हे चिप्स अगदी शिजलेले आहेत. जास्त शिजवून घ्यायचे नाहीयेत आणि जास्त कच्चेही ठेवायचे नाहीयेत. मीडियम साईजचे इथं सगळे चिप्स असे शिजवून घेतलेले आहेत. शिजवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये मी काढून घेतले. बघू शकता सहज असं आपलं नख त्यामध्ये जातंय म्हणजे आपले चिप्स हे शिजून तयार झालेले आहेत. आता इकडं घरामध्येच मी कपडा हातरलेला आहे आणि या कपड्यावरती सगळे चिप्स सुट्टे-सुट्टे करून वाळत घालायचे आहेत. बघा, बघू शकता अशा पद्धतीनं एक चिप्स असे वाळत घालायचे आहेत. म्हणजे काय होतं, वाळल्यानंतर ते एकमेकाला चिटकत नाहीयेत. त्यामुळे याला सुट्ट करून व्यवस्थित असं वाळवून घ्यायचं आहे. तर 1 दिवस घरामध्ये आणि 2 दिवस उन्हामध्ये मी असं हे सगळे चिप्स वाळवून घेणार आहे. तर इथे बघू शकता फॅनच्या हवेखालीच इथे सगळे चिप्स मुलगी आणि सासूबाई वाळत घालत आहेत. तर अशा पद्धतीने सगळे चिप्स आपण म्हणजे वाळायला घातलेले आहेत. फॅनच्या हवेखाली मी याला ठेवलेलं आहे. 1 दिवस याला मी फॅनच्या हवेखाली ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये वाळत घातले होते. तर इकडे बघू शकता पहिल्याच दिवशी फॅनच्या हवेखाली व्यवस्थित असे सुकतात हे चिप्स आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हामध्ये ठेवले तर काहीच हरकत नाही. तर सगळे चिप्स इथं व्यवस्थित असे आपण वाळत घातलेले आहेत. तर हे बघा मस्त असे 2 दिवस आता कडकडीत उन्हामध्ये परत वाळवून घेतले. इथे बघू शकता 5 किलोचे चिप्स एवढे तयार झालेले आहेत. आपल्याला करताना जर पाटी भरलेली दिसत असेल तर वाळल्यानंतर त्याची क्वांटिटी कमी होते. त्यामुळे इथं सगळे चिप्स व्यवस्थित असे कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत. मस्त असे चिप्स वाळलेले आहेत. आता हे चिप्स आपण तळून पाहूया. खूप पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि खूप कमी तेलकट सुद्धा होतात या पद्धतीनं जर तुम्ही चिप्स बनवले तर. ही ना मी दरवर्षी याच पद्धतीनं चिप्स बनवते. ही चिप्स बनवण्याची पारंपरिक पद्धत किंवा मी माझ्या आईकडून, चुलतीकडून आमच्या घरामध्ये ना अशाच पद्धतीनं चिप्स बनवले जातात. त्यामुळे मीही तुमच्याबरोबर माझ्या घरची पद्धत शेअर करत आहे चिप्स बनवण्याची. तुम्हाला कशी वाटती तुम्ही आवर्जून मला सांगायचं आहे. तरी इथं सगळे आपले चिप्स वाळून तयार झालेले आहेत. लगेच आपण चिप्स तळायला घ्यायचे आहेत. अगदी पांढरे शुभ्र सुद्धा झालेले आहेत. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये ओतलं तेल तळण्यासाठी. तर बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे. चिप्स लगेच आपण तेलामध्ये टाकले. चिप्स बनवलेत ना अजिबात चिप्स तेलकट होत नाहीत. तर हे जे चिप्स आहे, ही जी तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितला, अशा पद्धतीनं जर चिप्स बनवले तर अजिबात चिप्स तेलकट होत नाहीत. म्हणजे चिप्स बनवताना मेहनत काय घ्यायची, हे चिप्स बनवल्यानंतर धुण्याची मात्र मेहनत याला घ्यावी लागते. बघा कुठंही तेल वरती राहत नाही. एकदम हलके-फुलके असे हे चिप्स तयार होतात. तर याच पद्धतीने इथे सगळे चिप्स मी तळून घेणार आहे. तुम्हाला तळून दाखवणार आहे. सगळे चिप्स पांढरे शुभ्र झालेले आहेत. कुठेही चिप्सला लालसरपणा अजिबात आलेला नाही. बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आणि खायला सुद्धा खूप भारी लागतात. मीठ सुद्धा अगदी मस्त झालेलं आहे. याचं प्रमाण सुद्धा मिठाचं छान झालेलं आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे सुद्धा चिप्स तळून घ्यायचे आहेत. बघा मस्त असे मी इथं ताट भरून चिप्स तळलेले आहेत. सध्या मी 5 किलोचे चिप्स बनवलेले आहेत. वर्षभरासाठी साठवण्यासाठी चिप्स करताय तर 5-5 किलोचे करा. 10-15 किलो वर्षभर आरामात पुरतात. एकादशी, कुठल्याही प्रकारचा उपवास असू दे किंवा नवरात्राच्या वेळेस भरपूर आपल्याला उपवासाचे पदार्थ लागतात. अशा वेळेला
हे चिप्स ना वर्षभरासाठी साठवण्यासाठी करताय 10-15 किलोचे एकदमच करून ठेवायचे. मस्त असे चिप्स झालेले आहेत, अगदी कमी तेलकट झालेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा तितकेच झालेले आहेत. तर मंडळी, उन्हाळी वाळवण रेसिपी आहेत, त्यामुळे व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हो, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबा शेजारचं, म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही. तर चला मंडळी, आज ही मस्त अशी वाळवण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा वाळवण साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खायचं आहे आणि मजेत राहायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, जाता जाता हे सांगायचं राहिलं, व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय मला नक्की कमेंट करून सांगा. बाय एव्हरीवन.